आज अश्विनी सतीश स्वादमध्ये आपण अळूच्या पानांची खमंग कुरकुरीत अशी भजी पाहणार आहोत। ही भजी खायला जेवढी स्वादिष्ट लागतात तेवढीच झटपट होतात देखील। यासाठी इथे मी 3 चमचे बेसन घेतलं, 1 चमचा तिखट घेतलं, अर्धा चमचा हळद घेतली आणि अर्धा चमचा ओवा घेतला, तोही हातावर चोळून। ओवा हा पचनासाठी चांगला असतो, त्यामुळे तो नक्की घालावा आणि स्वाद देखील चांगला लागतो। त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घेतलं आणि लागेल तसं हळूहळू पाणी घातलं आणि असं सरसरीत भिजवलं। सरसरीत भिजवणे यासाठी आवश्यक असतं की याची चव तेव्हाच येते। आता यामध्ये मी थोडासा पाव चमचा हिंग घालून तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि छान हलवून घेतलं। यात 1 ते 1.5 चमचा कच्चे तीळ घालायचे। कच्च्या तिळाने छान चव येते कारण ते तळल्या जातात तेलासोबत। लो टू मीडियम फ्लेमवरती हे छान तळायचं आणि भजी तळताना आपल्याला हवा जो आकार असतो तो करायचा। असं स्पेसिफिक आकाराचं काही बंधन नाही आहे, फक्त लो टू मीडियम याच्यावर तळल्यामुळे काय होतं की आतली पानं आणि वरचं जे बेसन असतं डाळीचं पीठ ते छान तळल्या जातं, जळल्या जात नाही। त्यामुळे तुम्ही ही भजी करून पहा। तुम्हाला पावसाळ्यात किंवा दुपारच्या चहाच्या वेळेस खरं तर ही भजी काय करतात की नैवेद्याच्या पानांसाठी केली असते। नैवेद्याचं पान म्हणजे ताट, तर त्यासाठी ही भजी लसूण कांदा विरहित करायची असते। अगदी कोथिंबिरीची सुद्धा इथे गरज नाही आहे। खूप छान अशीच लागतात। कुरकुरीत खमंग असल्यामुळे खूप खाण्याची इच्छा होते आणि तेलकट वगैरे बिलकुल होत नाही। तुम्ही हे सरसरीतच भिजवा। या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे रेसिपी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला अशा पारंपरिक जुन्या नव्या सगळ्या अशा रेसिपीज इथे बघायला मिळतील। बघा ही खमंग कुरकुरीत अशी ही भजी तयार आहे। तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही हे ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही भजी कशी वाटली, तुम्ही कशी केली, यात काही इनोव्हेशन केलं का किंवा अशीच केली। धन्यवाद।